तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरफेस सेग्रिगेशन हा जो प्रिन्सिपल आहे तो बघितला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये सॉलिड प्रिन्सिपल मधला लास्टचा जो प्रिन्सिपल आहे तो म्हणजे डिपेंडन्सी इन्व्हर्जन प्रिन्सिपल. तर या व्हिडिओमध्ये आपण तो प्रिन्सिपल बघणार आहे. तर डिपेंडन्सी इन्व्हर्जन प्रिन्सिपल म्हणजे काय? तर द डिपेंडन्सी इन्व्हर्जन प्रिन्सिपल स्टेट्स दॅट हाय लेवल मॉड्यूल्स शुड नॉट डिपेंड ऑन लो लेवल मॉड्यूल्स. Both should depend on abstractions. Abstractions should not depend on details and details should depend upon abstraction. खूप मोठा प्रिन्सिपल आहे ना, पण आपण याला ब्रेकडाऊन करूया आणि कोडिंगच्या भाषेमध्ये आपण त्याला समजून घेऊया. तर समजा माझ्याकडे सध्या दोन रिक्वायरमेंट आहेत. जेव्हा मी लॉगिंग वगैरे मेकॅनिझम वापरतोय तर त्या केसमध्ये मला डेटाबेस लॉगिंग आणि फाईल लॉगिंग ह्या ज्या दोन कॉन्सेप्ट आहेत ते दोन्ही कॉन्सेप्ट मला यूज करायचे आहेत. आणि सध्या जर इथे एम्प्लॉय क्लास बघत असाल तर इथे मी लॉगर यूज केलाय आणि त्या केसमध्ये जी एरर मेसेज आहे ती तिथे यूज केलेली आहे. तर मला असं मेकॅनिझम यूज करायचं आहे की त्या केसमध्ये डेटाबेस लॉगिंग आणि फाईल लॉगिंग हे जे ऑपरेशन आहेत ते झाले पाहिजे. तर आतापर्यंत जे आपण पूर्ण सॉलिड प्रिन्सिपल जे बघितले आहे त्याचा यूज करून आपण लुजली कपल्ड जे आर्किटेक्चर आहे ते बनवायचं आहे आणि त्याच्या बेसिसवरती आपण जे आहे हे जे लॉगिंग मेकॅनिझम आहे ते यूज करायचं आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल तर सिम्पली आता लॉगर क्लास आहे आपल्याकडे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा काय करेल की ऑलरेडी माझ्याकडे एक लॉग एरर नावाची एक मेथड आहे. ती मेथड जी आहे ती आपण यूज करू शकतोय. तर मला दोन ऑपरेशन्स करायचे आहेत. एक आहे डेटाबेस आणि दुसरा आहे फाईल. तर या केसमध्ये मी जो आहे ते ऑटोमॅटिकली आय लॉगर जो इंटरफेस आहे तो डायरेक्टली बनवेल. म्हणजे समजा पब्लिक इंटरफेस आणि या केसमध्ये आय लॉगर नावाचा जो इंटरफेस आहे तो मी डायरेक्टली इथे क्रिएट करेन आणि इथे जी आहे ही लॉग एरर नावाची जी मेथड आहे ती डायरेक्टली इथे मी ऍड करेल. आणि या केसमध्ये माझ्याकडे जो पहिला क्लास आहे तो म्हणजे पब्लिक क्लास डेटाबेस लॉगर हा क्लास बनवेल आणि या केसमध्ये पूर्ण जी लॉग एरर नावाची मेथड आहे मी सध्या इथे कॉपी करतोय. आणि सेम केसमध्ये माझ्याकडे दुसरा एक लॉगिंग मेकॅनिझम मला यूज करायचा आहे ते म्हणजे फाईल लॉगर आणि या केसमध्ये मी डायरेक्टली ती जी मेथड आहे सेम इथे कॉपी करतोय. आणि या केसमध्ये हे जे लॉगर क्लास आहे हा सध्या आता इम्पॉर्टंट नाहीये त्यामुळे हा मी इथून रिमूव्ह करतोय आणि हे जे आय लॉगर इंटरफेस आहे ते मी इथं इम्प्लिमेंट करतोय डेटाबेस लॉगरसाठी आणि फाईल लॉगरसाठी. म्हणजे या केसमध्ये काय होईल जे पण आतापर्यंत आपण सॉलिड प्रिन्सिपल्स यूज केले आहेत म्हणजे वापरले आहेत त्यामधलं सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल ते जे आहे नंतर लिस्को सबस्टिट्यूशन आणि ओपन क्लोज प्रिन्सिपल हे जे पूर्ण वापरून आता हा जो क्लास आहे आपण तयार केला आहे. डेटाबेस लॉगिंगसाठी सेपरेट लॉजिक आणि फाईल लॉगिंगसाठी सेपरेट लॉजिक आहे. आता या केसमध्ये डेटाबेस लॉगरसाठी मी सिम्पली इथे एक मेसेज ऍड करतोय कन्सोल राईट आणि इथे ऍड करेल डेटाबेस लॉगिंग आणि सेम केस इथे फाईल लॉगिंग आणि हा जो क्लास आहे सेम आता मला यूज करायचा आहे ते एम्प्लॉयच्या क्लासमध्ये. आता सेम मला डेटाबेस लॉगिंग आणि फाईल लॉगिंग या कॉन्सेप्ट जे आहेत चेक करायचे आहेत. आता समजा माझ्याकडे एक बुलियन व्हेरिएबल आहे इज फाईल लॉगिंग इक्वल टू ट्रू आणि दुसरा एक व्हेरिएबल मी घेतो इथं बोल इज डेटाबेस लॉगिंग इक्वल टू फॉल्स. तर या केसमध्ये काय की फाईल लॉगिंग आता सध्या इनेबल आहे त्यामुळे इथं फाईल लॉगिंग जे आहे ते मी डायरेक्टली ट्रू केलेलं आहे आणि इथं मी कंडिशन चेक करेल जर इज फाईल लॉगिंग असेल तर त्या केसमध्ये डायरेक्टली मी जो आय लॉगर आपला आहे हा जो इंटरफेस आहे आपला डायरेक्टली त्याला आपण न्यू इथे फाईल लॉगरचा आपल्याला इन्स्टन्स त्याला पाठवायचा आहे. आणि सेम केसमध्ये जर आपल्याकडे डेटाबेस इनेबल असेल तर या केसमध्ये तर इथे डेटाबेस लॉगर अशा प्रकारे आपण इथे जे आहे ते पूर्ण लॉगिंग जे आहे ते मेकॅनिझम आपण यूज करू शकतोय. आणि जेव्हा आपण प्रोग्राम रन करतोय तर त्या केसमध्ये सध्या हे आपल्याला याची गरज नाही ते आपण इथून रिमूव्ह करतो इथून आणि डायरेक्टली जेव्हा मी आणि सध्या हे जे आहे ते एक कॅच ब्लॉक आहे तर त्या जेव्हा एरर येईल त्या केसमध्ये हे जे आहे ते एक्झिक्यूट होईल त्यामुळे मी इथं डायरेक्टली ट्राय मध्ये एक थ्रो एक्सेप्शन करतोय. एक्सेप्शन जे आहे ते मी डायरेक्टली इथे रेज करतोय आणि जेव्हा एक आता एक्सेप्शन येईल तर त्या केसमध्ये हे जे आहे ते एक्झिक्यूट होईल आणि प्रोग्राम डॉट सी एस मध्ये मी डायरेक्टली इथे एम्प्लॉई एफटी डॉट सेव्हला कॉल केलाय. तर या केसमध्ये जो सेव्ह मेथड आहे त्याला इथं डायरेक्टली कॉल जाईल. ओके तर इथं सेव्ह कॉल इथं हिट झालाय ब्रेक पॉईंट आणि इथं डायरेक्ट थ्रो एक्सेप्शन होईल आणि या केसमध्ये इथं चेक करेल म्हणजे आता इज फाईल लॉगिंग आहे ते ट्रू असल्यामुळं इथं जे आहे ते आय लॉगर जो आहे न्यू फाईल लॉगरचा तो जो आहे इथं प्रिंट होईल आणि कन्सोलमध्ये तुम्हाला ओके इथे आपल्याला लॉगरचा यूज करून लॉगर डॉट लॉग ही जी मेथड आहे त्याला एक्सेप्शन जे आहे पास करायचं आहे त्या केसमध्ये ते जे आहे ते एरर आपल्याला शो होईल. तर इथे सिम्पली कंटिन्यू जर केलं ते एक्सेप्शन तुम्हाला इथे दिसेल. तर सेम केस आपला जो कोड आहे तो एक्झिक्यूट होतोय पण सध्या जर इथे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला एक इश्यू दिसेल
आणि तो इश्यू म्हणजे आपला जो एम्प्लॉय क्लास आहे, तो जो एम्प्लॉय क्लास आहे तो एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो घेतोय. म्हणजे या केसमध्ये लॉगिंग जे ऑपरेशन्स आहेत, फाईल लॉगिंग किंवा डेटाबेस लॉगिंग, हे जे ऑपरेशन आहेत हे ह्या क्लासचं काम नाहीये. हे जे आहे ते लॉगर रिलेटेड जे ऑपरेशन असतील ते त्या लॉगरच्या क्लासचं काम आहे. पण आपण जे आहे या क्लासमध्ये ही जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती ऍड केली आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा जो क्लास आहे तो टाइटली कपल्ड इथे झालेला आहे. तो जो ऑब्जेक्ट आहे तो डायरेक्टली आपण इथे क्रिएट करतोय आणि त्यामुळे हा जो कोड आहे हा टाइटली कपल्ड आहे. लॉगिंग रिलेटेड फंक्शनॅलिटी आहे ती लो लेवल फंक्शनॅलिटी आहे आणि एम्प्लॉई जे आहे ती हाय लेवल फंक्शनॅलिटी आहे. तर या केसमध्ये हाय लेवल क्लास शुड नॉट डिपेंड ऑन द लो लेवल क्लास. पण इथे आता या लो लेवल क्लासवरती आपला जो मेन क्लास आहे तो डिपेंड आहे. कारण इथं जे आहे ते आपण पूर्ण डिपेंडन्सी वगैरे आहे त्या क्लासमध्ये आपण ऍड केली आहे आणि त्यामुळे इथं जे आहे डिपेंडन्सी इन्व्हर्जन प्रिन्सिपल जे आहे ते व्हायलेट होते. आणि अशा प्रकारे जर कोड असेल तर तो टाइटली कपल्ड कोड आहे आणि एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी तो क्लास बनवतोय. त्यामुळे इथं ते प्रिन्सिपल जे आहे ते व्हायलेट होते आणि अशा प्रकारे आपण जो कोड आहे तो आपण ऍड करू शकत नाही. तर याला ओव्हरकम कसं करायचं? तर याला ओव्हरकम करण्यासाठी आपल्याकडे एक कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे डिपेंडन्सी इंजेक्शन. तर डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजे काय? रॅदर दॅन क्रिएटिंग क्लास ऑब्जेक्ट इटसेल्फ वी कॅन गेट द डिपेंडन्सीज फ्रॉम द आउटसाइड. म्हणजे ह्या ज्या डिपेंडन्सीज आहेत त्या आपण बाहेरून घेतोय आणि त्यामुळे ह्या ज्या क्लासची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कमी होते. तर या केसमध्ये आपण ती अचिव्हमेंट कसं करतोय? तर सिम्पली आता इथे कन्स्ट्रक्टर आपण ऍड करतोय आणि या कन्स्ट्रक्टरमध्ये आपण डायरेक्टली जे आय लॉगर आहे फील्ड ऍड करतोय, प्रायव्हेट रीड ओनली आय लॉगर. आणि या आय लॉगरला आपण जो आहे तो बाहेरून जो आलेला आपला डिपेंडन्सी आहे ती आपण इथे पास करतोय. आणि हे जे लॉग मेकॅनिझम आहे हे डायरेक्टली आपण इथे पास करतोय म्हणजे लॉगर डॉट लॉग एरर. आणि जे पण एक्सेप्शन येते ते एक्सेप्शन आपण डायरेक्टली इथून ऍड करतोय. म्हणजे या केसमध्ये काय होतंय की सध्या जो क्लास आहे तो डिपेंडन्सी म्हणजे ऑब्जेक्ट क्रिएट करत नाही, तर ती डिपेंडन्सी आहे ती बाहेरून आपण ऍक्सेस करतोय. त्यामुळे या क्लासची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त सेव्ह मेथड वगैरे जे एम्प्लॉय रिलेटेड ऑपरेशन असतील ते करतोय आणि या केसमध्ये लॉगिंग जे मेकॅनिझम आहे ते सध्या आता प्रॉपर इम्प्लिमेंट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही डिपेंडन्सी इंजेक्शनचा यूज करून जे पूर्ण जे मेकॅनिझम आहे ते आपण ऍड करू शकतोय. आणि या केसमध्ये तुम्ही लो लेवल जे क्लास आहेत म्हणजे हाय लेवल जो क्लास आहे आपला एम्प्लॉई तो आता सध्या डिपेंड नाहीये लो लेवल क्लासवरती. पूर्ण जी डिपेंडन्सी आहे ती आपण आउटसाइडनं आपण ऍक्सेस करतोय. आणि सिम्पली अशा प्रकारे आपण डिपेंडन्सी इन्व्हर्जन प्रिन्सिपल जे आहे सॉलिड प्रिन्सिपल मधली इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट म्हणजे प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारली जाते तर ती अशा प्रकारे आपण ओव्हरकम करू शकतो.